ठीक आहे गुगल, समुद्रात राहणाऱ्या अंधारात चमकणाऱ्या आणि मोर्स कोड लाईट ब्लॉक्सद्वारे संवाद साधणाऱ्या भावंडापासून कसे वाचायचे? तुझ्यासाठी माहिती, हे मॉर्स कोड नाही, हे मूड लाइटिंग आहे. शिकून घे आता. राखी आणली आहे ना, की पुन्हा एकदा माझ्या लहरी भरतीने वाहून गेली असं कारण? प्लीज, मी स्वतः राखी बनवलीये, ग्लोकॅल्ब आणि स्पार्कलची थ्रेड वापरून. एट्सीमध्ये असं काही मिळणारच नाही. मी भरतीच्या सासची तेजस्वी राणी ही तेजस्वी राखी बांधते, आणि मी रात्रीच्या आकाशाचा आणि खूप जास्त नाटकाचा प्रभू नूर वचन देतो, तुझं रक्षण करीन तुटलेल्या हृदयांपासून, सागरी राक्षसांपासून आणि तुझ्या विचित्र खेकडा डाकू पासून पण. राखी त्यांना बांधते तेव्हा त्यांचे दिवे प्रेम आणि संरक्षणाच्या एकात्मिक दिव्यात विलीन होतात, ज्यामुळे त्यांचे बंधन घट्ट होते. जवळचा एक मासा मनोरंजनासाठी पंख वाजवत आहे. त्यांच्या स्वर्गीय नृत्याला मूक प्रेक्षक आहेत. तर गोंधळलेल्यांसाठी रक्षाबंधन हा मुळात भावंडांचा दिवस आहे, पण मनगटाच्या बळकटपणा आणि शाश्वत भावनिक करारांसह. नूर लुमिनाच्या वरती वर्तुळ करते, तारेच्या धुळीसारखी चमक पसरवते, त्यांच्या जादुई क्षेत्राला प्रकाशित करते. हे असे आहे, तुम्ही दोरी बांधता, ते तुमचे रक्षण करण्याचे वचन देतात, आणि तात्काळ भावंडांचा विमा. तू खूपच वाईट नाहीस हो, एक मत हसून. आणि तूही काहीशी बरीच आहेस. जरी मासे डोकं हलवले की तू रडायला लागतेस. समुद्र ताऱ्यांच्या प्रकाशाचे प्रतिबिंब दाखवतो, जो वरील स्वर्गीय नृत्याचे प्रतिबिंब पाडतो. वेगवेगळी दुनिया, तीच चमक, तीच गोंधळ, तेच प्रेम. नूरचे हास्य लुमिनाच्या हास्यात सामील होते. त्यांचे आवाज एका सुसंवादी कोरसमध्ये मिसळतात, जे त्यांच्या बंधनाचे उत्सव सारे करते. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. तुमचे भाऊ बहीण तुम्हाला कायमचे भाजून ठेवतं, पण जेव्हा महत्त्वाचे असेल तेव्हा नेहमी हजर राहो.